नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलला तुमचं पुन्हा स्वागत आहे। आज आपण आलो आहे मुक्काम पोस्ट पाथरगाव, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती येथे। आजची तारीख आहे 11/8/2024। तर आज तुमच्यासाठी आम्ही नवीन मुलाखत घेऊन आलो आहे। प्लॉट आहे सोयाबीनचा। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सोयाबीनचा प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे। इथं पूर्ण ग्रीन लॅब कृषीटेक अंतर्गत ट्रीटमेंट चालू आहे। सोबत शेतकरी आहे, त्यांचा पहिले परिचय घेऊ, त्याच्यानंतर पुढच्या एपिसोडची सुरुवात करू। सर नमस्कार। नमस्कार। आपला पूर्ण परिचय द्या। नमस्कार, मी अमोल प्रभाकरराव दुधाट, मुक्काम पाथरगाव, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती। आता मला सांगा, तुम्ही या सोयाबीनची लागवड केली आहे, ठीक आहे। आता तुम्ही जे एवढा चांगला प्लॉट तुम्ही डेव्हलप केला आहे, इथं तुम्ही काय काय केलं, थोडंसं शेतकऱ्यांना सविस्तर सांगा। सर, असा विषय आहे की म्हणजे मी 20 वर्षापासून पारंपरिक शेती करतो, वडिलोपार्जित शेती, रासायनिक। म्हणजे त्याच्यामध्ये काही कोणता बदल नाही, पण माझं नेचरच असं आहे की काही बदल, कुठेतरी बदल घडतो का, नवीन करायचा माझा प्रयत्न असतो। आणि त्यानुसार मी नवीन करण्यासाठी योगायोगानं असं झालं की चांदूर रेल्वेला अनिकेत सर म्हणजे तुम्ही मला भेटले आणि तुम्ही ग्रीन लाईफची थोडी माहिती दुसऱ्याला देत होते, तर ते मी ऐकलं आणि मग नंतर तुमच्याशी माझा कॉन्टॅक्ट आला आणि मी तुम्हाला सांगितलं की मला पण ग्रीन लाईफची शेती करायची आहे। आणि त्यानुसार मग आपण ग्रीन लाईफची शेती करण्याचा निर्धार केला। आणि मी तुम्हाला माझं शेत वगैरे ते पेरणी वगैरे केली, त्यानंतर तुम्हाला हे दिलं, तुम्ही सॉइल प्लस नावाचं मला बीज प्रक्रियाचं औषध दिलं आणि ते मी सोयाबीनला पण लावलं आणि कॉटनला पण लावलं आणि ती पेरणी केली। त्यानंतर तुम्ही मला एक फवारणी दिली सोयाबीनसाठी। पाऊस कमी होता आणि त्या पाऊस कमी असताना लवकर ताबडतोब म्हणजे जमिनीची ओल न जाता तणनाशकाचा फवारा आपण त्यावेळेस काढला आणि त्या तणाबरोबर सोयाबीनला खूप मोठी झळणी बसली, शॉक बसला। म्हणजे एकाएकी सोयाबीन असं हे वाटत आणि 15 दिवस पावसाची गॅप पडली। त्यानंतर तुम्ही शेतामध्ये आले, तुम्हाला मी बोलावलं की आता कसं ग्रीन लाईफचा फवारा द्यायचा, कसं करायचं। तुम्ही आल्यानंतर मांजरे सर आले, मांजरे सरांनी याच्यामध्ये आल्याबरोबर सांगितलं की 4 दिवसात तुम्हाला सोयाबीनचा फरक दिसेल ग्रीन लाईफचा फवारा घेतल्यानंतर, पाऊस असो की नसो। आणि त्याप्रमाणे त्यांनी इथं ट्रीटमेंट दिलं। ते औषध मी दुसऱ्या दिवशी फवारलं आणि फवारणी केल्याबरोबर 3-4 दिवशी माझं बारकाईनं निरीक्षण होतं। मी ते फोटो पहिले तुम्हाला टाकले होते किंवा तुम्ही बघितलं होतं आणि मी ते त्यात फोटो घेऊन ठेवले होते की काय फरक पडतो त्याच्यामध्ये। बघितल्याबरोबर ते सर्व मला 3-4 दिवशी त्या सोयाबीनच्या काडीला नवीन पालवी यायला दिसली, 3-4 दिवशी। आणि ते कालांतरानं दिवसेंदिवस त्याच्यानंतर मग ग्रोथ चालू झाली। त्याच्यानंतर योगायोगानं त्याच्यावर पाऊस आला आणि एकाएकी म्हणजे 15 ते 3 हप्त्याच्या दुसऱ्या फवारणीच्या वेळेपर्यंत सोयाबीनची क्वालिटी आज जे बघतो आपण, त्या क्वालिटीचं सोयाबीन। म्हणजे सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांना हे सांगा का तुम्हाला ग्रीन लाईफचं जे आता तुम्ही जे सुरुवात केली आहे, त्याच्यामध्ये जे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ते बदल तुम्हाला दिसले का? बिलकुल 100% हे बदल। तुम्ही आता इतके वर्षापासून शेती करून राहिले, आता तुम्ही जे यावर्षी ग्रीन लॅबचं जे औषध वापरलं, तर ते वापरल्यामुळे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही समाधानी आहे? आमची शेती कशी झाली आहे आता, पहिले खत वगैरे शेतीत पडत होतं, शेती सुपीक होती, पावसाळे चांगले होते, पण आता जमिनीची मध्ये रसायन टाकू जमिनीची जी पोत असते ती खालावलेली आहे। आणि मला 100% शाश्वती होती की आपलं यावर्षी सोयाबीन दरवर्षी प्रमाणेच राहणार, कॉटनही दरवर्षी प्रमाणे राहणार। पण ग्रीन लाईफचा प्रयोग जेव्हा केला, त्याचा एकदम इफेक्ट आपल्याला जबरदस्त मिळालेला आहे। म्हणजे त्याच्यातून खताची जे तुम्ही सांगितलं होतं की बाबा आपल्याला शेणखताची गरज नाही, आपल्याला काहीच नाही, जमीनमधूनच अन्नद्रव्य ते आपल्या फवारणीतून मिळणार आहे आणि तेच सत्य झालं। त्याच्यातून ते सर्व अन्नद्रव्य आणि आज ती पोझिशन सोयाबीनची आहे। म्हणजे आज जे शेतकरी सोयाबीन म्हणा किंवा कुठल्याही पिकाला जे रासायनिक खतं टाकतात, आता रासायनिक खताचे भाव पण बऱ्यापैकी वाढलेले आहेत। रासायनिक खत जे टाकतात किंवा शेणखत टाकतात, त्याचा खर्च तुमचा वाचला 100%, तो खर्च वाचला।
आणि फक्त सीड ट्रीटमेंट आणि 3 फवारणीचं तुम्हाला नियोजन दिलेलं दिलेलं आहे. आहे. त्याच्यापैकी फक्त सीड ट्रीटमेंट आणि एकच फवारणी झालेली आहे. जो टाइम टेबल आहे त्या टाइम टेबल मध्ये 2 जे टाइम टेबल आहे ते आपण क्लिअर केलेलं आहे. बरोबर. आता 3 टाइम टेबल ते आपले 1 टाइम टेबल राहिलेला आहे म्हणजे म्हणजे सोयाबीनचा अजून 2 फवारण्या तुमच्या राहिलेल्या राहिलेले आहेत. आहे आणि ते त्यानुसार ते आता तर करणं चालू आता शेतकऱ्यांना दाखवा थोडंसं क्वालिटी, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? थोडी फ्लॉवरिंग पण आहे. आता हे बघा, केली आहे. हे इतका म्हणजे वाढ त्याची इतकी झालेली आहे म्हणजे गुडघ्यापर्यंत जवळपास तुमच्या भाव हा, आजच्या क्वालिटीमध्ये मला वाटते इथून एवढ्या एरियात हे सोयाबीन नसेल असं. हा, आणि थोडंसं दाखवा ना. त्यानंतर जे हे बघा, आता फुलांचे गुच्छ बघा, एका ठिकाणी 5-5, 4-4, 5-5 फुलांचे गुच्छ आहे. फ्लॉवरिंग सुरू झाली. फ्लॉवरिंग सुरू झालेलं आहे. हे बघा, हम्म. हे शेंड्यापर्यंत हम्म. फ्लॉवरिंग आहे. अजून याला दुसरा फवारा मिळायचाच आहे. म्हणजे कुठलंही रासायनिक खत, कुठलंही शेणखत न देता, हा, आणि जमीन पण तुमची काही एवढी भारीची भारी नाही आहे, नाही. हलकी जमीन आहे, खळखळ जमीन आहे. हलक्या पतीची जमीन आहे आणि दगडी जमीन आहे. हम्म. त्याच्यामध्ये काही एवढं काही सुपीकता आहे असला विषय नाही. आणि त्याच्यात यावर्षी पावसाळा पण कमी आहे. बिलकुल 100%. आणि तेवढं असूनही आपलं सोयाबीन चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे. 1 नंबर. तर तुम्ही तुमच्या ग्रीन लॅब बद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? थोडंसं ग्रीन लाईफ बद्दल एवढंच सांगू इच्छितो की बा नापीक जर जमीन असेल तर तिथं सुपीकता कशी आणायची हे ग्रीन लाईफ मधून सर्वात चांगलं नियोजन आहे. आणि त्या औषध मध्ये 100% ती क्वालिटी आहे. तर दरवर्षी तुम्ही जे 20 वर्षापासून शेती करता, तर या वर्षी तुमच्या उत्पन्नात भर पडेल का? 100% भर पडेल. जर पाणी पाऊस जर व्यवस्थित राहिलं तर 100% मला असं वाटतं की यावर्षी म्हणजे जे आमचं नेहमीचं असते की 5 होते, 7 होते, 8 होते, पण actually त्याच्यापेक्षा दुप्पट, म्हणजे आजची दीडपट, क्वालिटी बघून तुम्हाला काय वाटून राहिलं? दुप्पट, दीडपट पीक होण्याची शक्यता आहे. दरवर्षी तुम्ही या प्लॉट मध्ये सोयाबीन दरवर्षी करायचे? 100%. दरवर्षी करायचे? 100%. आज मी सोयाबीन आणि कॉटनच केलेला आहे. पुढल्या क्वालिटीमध्ये चना राहील, गहू नाही, राहील. दरवर्षी तुम्ही किती ऍव्हरेज घ्यायचे? दरवर्षी आमच्या सार्वत्रिक जमिनीला कितीही कुठलं तरी 7च्या ऍव्हरेजच्या बस आसपास. आणि क्वालिटी अशी राहायची का? क्वालिटी वाढायचे म्हणजे सोयाबीन वाढायचे, पण सोयाबीन वाढल्यानंतर त्याची जी आता ते फुलधारणा फळधारण्याची क्वालिटी जी आणि जी तिचं जे ग्रोथ आहे, जे क्वालिटी दिसते, तेच दिसून हा, आलं, जे जे क्वालिटी क्वालिटी दिसते दिसून हे राहिलेली आहे. लोकांची वाढलेली आहे, लोकांची बिना ट्रीटमेंटचे वाढलेले आहे. बुडापासून हा, लागलेले आहे. हा, जे क्वालिटी पाहिजे की ज्याला म्हणजे फळधारणा फुलापासून जे फ्लॉवरिंग हा. जी लागलेली आहे फळधारणा. ती महत्वाची असते. ते महत्वाचे आहे. ते लोकांना वाढूनच महत्वाचं नाही, पण त्याला जी फळधारणा आहे ही फळधारणा बुडापासून तर शेंड्यापर्यंत आहे आणि वाढ अजूनही चालूच आहे. बरोबर. फुल धरून फळ धरून वाढ चालू आहे. आतापर्यंत आपलं फक्त 25-30% ट्रीटमेंट झालेलं आहे. बिलकुल. अजून 70%, 65% ट्रीटमेंट आपलं पाहायचं बाकी आहे. हम्म. तर तुम्ही थोडंसं हे बघा, सोयाबीनचं पानाची क्वालिटी बेस्ट क्वालिटी, एकदम म्हणजे चकचकीत आणि क्लीन पान. म्हणजे जेवढं हिरवं मोठं गच्च. पान तेवढं मोठं फळ हा, बिलकुल. आणि तेवढं जास्त उत्पन्न. उत्पन्न. आणि जर आपण जर खर्चाच्या मानानं जर आपण तुलना केली तर तुम्हाला काय वाटतं, खर्च जास्त होऊन राहिलेला आहे का कमी होऊन राहिलेला नाही, आता खर्चाच्या मानानं तुलना म्हणजे आज आपण जे शेड्यूल, आता माझं पहिलंच वेळ आहे, आहे? त्याच्यानंतर शेड्यूल जे पास होईल हम्म. आणि जे माझा जो रसायनचा जो विषय असतो, रसायनचं जे मी आजपर्यंत शेती करत होतो तो आणि हा खर्च तो एकत्रित मेंटेन केल्यानंतर आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये हा विषय मांडू शकतो. ते तर घेऊच आपण, हो. पण जे रासायनिक शेतीमध्ये जो आज खर्च येत आहे शेतकऱ्यांना, हा. खताचे भाव वाढ झाल्यामुळे किंवा औषधीचे नाही, भाव आता वाढ बघा, झाल्यामुळे. याला एक बेसल डोस द्यावा लागला असता, ते बरोबर ते तुमचा एक गेला. तो एक कमी झाला फवारणीमुळे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आता याला जे आता समजा मला 4,000चं तुम्ही औषध दिलेलं आहे, तर तेच औषध जर मी रसायनमध्ये घ्यायला गेलो असतो तर ते मला औषध 7,000, 8,000 झालं असतं. भाव वाढ झाली. भाव वाढ झाली आहे, त्याची जीएसटी लागला, हे लागलं, ते लागलं, सर्व गोष्टी वाढून ते मला 7-8 हजाराचा एक फवारा पडला असता. बरोबर. आता तो फवारा अर्ध्यामध्ये पडून राहिला. बरं. म्हणजे असे ते त्याच्यामध्ये कमी याच्यामधून चांगलं ट्रीटमेंट दिसून राहिलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की म्हणजे खर्च कमी झाला, उत्पन्न वाढण्याची पूर्णपैकी गॅरंटी आहे, 100%. शाश्वती आहे. हा, बिलकुल. तर तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता, काय संदेश देऊ इच्छिता? मी शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की आतापर्यंत जे आपण रसायन किंवा पारंपरिक शेती करत आहे याच्या पलीकडे ग्रीन लाईफ हे असं तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान दिसून राहिलं किंवा आहे की त्याच्यामध्ये आशा खूप मोठ्या आहे. आता जर आपण हे ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट जर तुम्ही केलं तर तुमची जमीन सुपीक सुद्धा होईल,
तिच्यामध्ये चांगले म्हणजे ते जीवाणू किंवा ते हे तयार कुठेतरी रासायनिकचा हा. तुमचा वापर म्हणजे वापर बंद कमी- होईल बंद तर होईल ऑटोमॅटिक आणि- तुमची जमीन ऑर्गॅनिक कडे वळेल. ऑर्गॅनिक कडे होईल आणि तुमच्या शरीराची पण चांगली निगा राखल्या जाईल. बरोबर. तुमच्या जमिनीची पोत सुधारेल आणि उत्पन्नात घर होईल, पुन्हा खर्च कमी होईल. खर्च कमी ह्या होईल. सर्व गोष्टी तुमच्या बजेटात येईल तेव्हाच तो त्याचं कुठेतरी शिल्लक राहील. नाही तर आजपर्यंत शिल्लक राहायचा विषय नाही विषय शेतकऱ्याचा. नव्हता. तर पूर्णपैकी तुम्ही ग्रीन लाईफचा वापर करून समाधानी आहे. समाधान बिलकुल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता तुम्ही अमोल दुधाट सरांना तुम्ही ऐकलं, त्यांचा सोयाबीनचा प्लॉटही बघितला. आतापर्यंत त्यांची फक्त एक सीड ट्रीटमेंट आणि एकच फवारणी झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हीच विनंती आहे की जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या शेतात ग्रीन लाईफचा वापर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन मुलाखती जर बघायच्या तुम्हाला असतील तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका, तिथं उत्तर द्यायचा पूर्णपणे मी प्रयत्न करेन. नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार.